श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. विशेष असं गुरुवारी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो. गुरु हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा गुरुवार अतिशय प्रिय असणारा दिवस आहे. त्यामुळे आपण जर काही सेवा उपाय तोडगे गुरुवारी केले तर नक्कीच ते सफल होत असतात आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की गुरुवारी विशेष कोणती सेवा करावी जेणेकरून आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी खूप फलदायी ठरेल. घरातील प्रत्येक व्यक्ती यशस्वी नक्की होईल. आपण कितीही कष्ट केले तरी पण कष्टामागं आपल्या नशिबाची साथ असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आशीर्वादसुद्धा आपल्यावरती असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुलदेवीची इष्टदेवतांची सेवासुद्धा नित्यनियमाने दररोज आपल्या घरामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आज आपण बघणार आहोत की गुरुवारी कोणती सेवा करावी. जर तुम्हाला शक्य होत असेल तर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावेत. गुरुवारी आपला जो मेन उंबरटा आहे तिथे हळदीचं अगोदर उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे सकाळी. त्याचबरोबर लगेच आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. हळदीचं लेपन कशा प्रकारे तयार करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर सेवेमध्ये आपल्या गुरु जे आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपल्याला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कपड्याने आणि त्याला अत्तर लावायचं आहे, हिना अत्तर लावायचं आहे. आणि मूर्ती जर असेल तर मूर्तीचा अभिषेक करा, हिना अत्तर लावा. त्याचबरोबर अष्टगंध आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना लावायचा आहे. त्यानंतर हळदीचा टिळा स्वतःच्या कपाळाला सुद्धा आपल्याला लावायचा आहे. आता बघा, ह्या सेवा 1 किंवा 2 गुरुवारी करायच्या नाहीत, सातत्य ठेवायचं आहे सेवेमध्ये, तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं. स्वामींवर अतूट विश्वास श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. मी सांगते म्हणून 4-5 दिवस केलं, उंबरट्याला लेपन लावलं किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला 2-3 गुरुवार, तर लगेच स्वामी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करणार नाही. त्या सेवेमध्ये सातत्य असणं महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही स्वामींवर अतूट विश्वास श्रद्धा ठेवताल तेवढंच तुम्हाला तुमच्या कष्टाचं, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं. त्याचबरोबर तुम्ही आता गुरुवारी आणखीन एक तुम्हाला सेवा करायचं, उपाय करायचा आहे. म्हणजे आंघोळ करताना थोडी हळद टाकायची आहे त्या पाण्यामध्ये. त्यानंतर अभिषेक झाला की तुम्हाला गुरुवारी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा जो अध्याय आहे त्याचं पठण करायचं आहे. तो 2 अध्याय तुम्हाला दर गुरुवारी वाचायचे आहेत. जर तुमच्याकडं गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो नसेल आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असेल तर तुम्ही दररोज तर 3 अध्याय आपण नित्यसेवेमध्ये घेतो, पण गुरुवारी विशेष असं गुरुवारची सेवा मी तुम्हाला सांगत आहे. तर गुरुवारी 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. जर तुम्ही नित्यसेवा करत नसाल तर तुम्ही गुरुवारी सुद्धा 1 ते 21 अध्याय वाचू शकतात. कारण वेळेच्या अभावामुळं किंवा एखादी व्यक्तीला खूप इच्छा आहे की स्वामींची सेवा करावी, पण तिला ती कामावर जाते, जॉबला जाते, तर तिला वेळ मिळत नसेल नित्यसेवा करायला, तर तुम्ही गुरुवारी जर वेळ मिळत असेल तर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 1 ते 21 अध्यायाचे पठण करू शकतात. आणि त्याचबरोबर गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ जो आहे त्याच्यामधलं तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय दर गुरुवारी वाचायचा आहे. त्यानंतर गुरुवारी 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्हाला दररोज 11 माळी जप, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो. त्याचबरोबर गुरुवारी सुद्धा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी थोडीशी हळद आणि कच्चं दूध ही तुळशीला अर्पण करायचं आहे. आर्थिकदृष्ट्या ज्या काही अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या दूर होण्यास, निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर कालभैरव अष्टक याचं सुद्धा पठण तुम्हाला करायचं आहे. कालभैरव अष्टक जर तुम्ही गुरुवारी, तसं तर नित्यनियमाने दररोज म्हणत चला सायंकाळच्या वेळी, पण तुम्हाला शक्य होत नसेल दिवे लावण्याच्या वेळेस म्हणणं,
दररोज तर तुम्ही गुरुवारी कालभैरव अष्टक आणि विष्णू सहस्रनाम नक्की म्हणत चाला. कालभैरव अष्टक जर तुमच्या घरामध्ये पठण केलं जात असेल तर तुमच्या भोवती एक कवच निर्माण होईल, जे की तुम्हाला ज्या काही भूत बाधा असतील किंवा वाईट शक्ती आहेत त्याच्यापासून तुमचं संरक्षण नक्कीच करेल. तर या प्रकारे तुम्हाला गुरुवारी सेवा करायची आहे. तर सेवा करत असताना फक्त अतूट विश्वास आणि श्रद्धा ठेवा, नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतील. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.